नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनमंजरी या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी हा व्हिडिओ करते तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. गेल्या वर्षी आई बाबा इकडे स्वित्झर्लंडमध्ये ट्रिपला आले होते. तर ते इथे आले असताना त्यांना स्वित्झर्लंड कसं वाटलं, इथलं सृष्टी सौंदर्य त्यांना कसं आवडलं हे आता आपण ऐकूयात माझ्या बाबांच्या शब्दात. चला तर मग. नमस्कार. आमची मुलगी व जावई नोकरीनिमित्त स्वित्झर्लंड झुरिक येथे असतात. तेथे जाण्याचा व राहण्याचा योग त्यामुळे जुळून आला. तेथील अप्रतिम सृष्टी सौंदर्य पाहून भारावून गेलो. स्वित्झर्लंड सुंदर तर आहेच, पण त्याचबरोबर तेथील शांतता, शिस्त, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वच वाखाणण्याजोगे आहे. रेल्वे, ट्रॅम, जावेबापूंची नवीन कार, तसेच मोठमोठ्या बोटी, गंडोला, ओपन एअर लिफ्ट या सर्वातून फिरून जल, भू, आकाशातून सफारी केल्या. प्रथम झुरिक लेक पाहिले. स्वच्छ नितळ निळेशार पाणी, मनाला एकदम प्रसन्न वाटले. बोट राईड केली. लुझर्नला लायन मॉन्युमेंट एक पाहिले. चॅपल ब्रिज अतिशय सुंदर लाकडी बांधकामाचा भक्कम पूल आहे. कडेने फुलदारांची सुंदर सजावट केली आहे. लुझर्न लेक पाहिले. तेथेही बोट राईड केली. त्यानंतर रेन फॉलला भेट दिली. दुधासारखा पांढरा दिसणारा पाण्याचा मोठा धबधबा खूप नयनरम्य दृश्य होते. थंडगार पाण्याने तुषार बोटीत अंगावर येण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. हॉर्नला गेलो. ठिकाण खूप उंचावर आहे. लाकडी गाडीने वर गेलो. आजूबाजूचे डोंगर झाडी पाहून मन भरून गेले. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न शहर पाहिले. जुने दगडी बांधकाम, युनेस्को परिसर, जवळून वाहणारी आरे नदी, आईन्स्टाईनचे घर पाहिले. आयझेंडेलला नवीन भव्य चर्च पाहिले. आजूबाजूची भव्य शिल्पे कोरलेली आहेत. छतावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. झर्मॅक गावात 2 दिवस मुक्कामास होतो. जाताना मध्ये एके ठिकाणी कारसहित रेल्वेमधून बोगद्यातून जाण्याचा अनुभव आला. बोगदा आमच्या Airbnb मधून सुद्धा खूपच छान व्ह्यू दिसत होता. डोंगरातून पडणारे ढग आणि धुके हे दृश्यच अवर्णनीय होते. गॉर्नॅट ड्रॅगमधील मॅटर हॉर्न डोंगर बघितला. बर्फाच्छादित डोंगराचे बरेच फोटो काढले, पण ते सर्व दृश्य कॅमेऱ्यात ठेवणे केवळ अशक्य. झर्मॅटवरून येताना वेव्हे गावचे चार्ल्स चॅप्लिनचे घर, जे आता मोठे म्युझियम झाले आहे, ते पाहिले. प्रत्येक खोली त्याच्या जीवनात
फार्म येथे भोपळा महोत्सव असतो. लहान मोठ्या विविध आकारांच्या भोपळ्यांनी हॅरी पॉटर, मिकी माऊस वगैरे अनेक पुतळे बनविले होते. सर्व भोपळ्यांच्या पदार्थांचा आस्वाद घेतला. चल रे भोपळ्या, टुलुक टुलुक. त्यानंतर जर्मनी टिटीस लेक पाहिले. लेकच्या आजूबाजूचे सृष्टी सौंदर्य अतिशय सुरेख आहे. ट्रायबर्गला गेलो. जगातील सर्वात मोठे घड्याळ तेथे आहे ते पाहिले. तेथील धबधबाही पाहिला. दुसऱ्या दिवशी इंटरलाकनला गेलो. यशचोप्राचा टॅटू पाहिला. तेथील उद्यानाच्या बाजूने पॅराग्लायडिंग करणारे लोक पाहिले. लॉटरब्रुनेनचा धबधबा पाहिला. टिटलिसला गेलो. गंडोलाने वर जाताना छान वाटले. बर्फाचे डोंगर गुहा पाहिली. गुहेतील म्युझियममधल्या बर्फाच्या सिंहासनावर बसलो. प्रचंड थंडी जाणवत होती. हॅलो, आई बाबा आता बर्फाच्या गुहेतून चालत आहेत. च्या पायथ्याशी असलेल्या एंजलबर्ग गावातही फिरलो. तेथील नदी, गवतावर उभ्या असलेल्या स्मिथ गायी, हिरवागार निसर्ग पाहून मन मोहून गेले. आता सफर करायची होती गोल्डन पास ट्रेनची. त्यासाठी कारने इंटरलाकन टू मॉन्ट्रास. ट्रेनमधून पॅरोनॉमिक व्ह्यू पाहून डोळ्याचे पारणे घेतले. मॉन्ट्रोमध्ये किल्ला पण पाहण्यासारखा आहे. शेवटी चॉकलेट फॅक्टरी पाहिली. भारतीयांची संख्या स्वित्झर्लंडमध्ये बरीच असल्याने गणपती उत्सव, दिवाळी, नवरात्र हे सण येथे उत्साहाने साजरे केले जातात. महाराष्ट्र मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात. बाहेरच्या देशावर गेल्यावर मित्रमैत्रिणी हाच आपला परिवार असतो. आम्हीही आमच्या जावई मुलीच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत सर्व सण उत्साहाने साजरे केले. एकंदरीत 3 महिन्याचा आमचा कालावधी उत्साहात पार पडला. 3 महिन्याच्या वर राहता येत नसल्याने आता नाईलाज असतो पुण्याला जावेच लागणार आहे. कसा वाटला मग व्हिडिओ? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि कुठल्या यातल्या प्लेसबद्दल तुम्हाला जास्त माहिती हवी असेल, त्याच्याबद्दल व्हिडिओ हवा असेल, डिटेल्स हवे असतील तर मला नक्की सांगा. मला मदत करायला तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. म्हणजे मला असेच व्हिडिओ करायला अजून प्रोत्साहन मिळेल. थँक्यू. धन्यवाद.